सकाळी 5च्या दरम्यान भारत आणि पाकच्या डीजीएमओंची चर्चा होण्याची शक्यता। बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। भारत पाकच्या डीजीएमओंच्या चर्चेआधी मोदींची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक। राजनाथ सिंह हे बैठकीला उपस्थित। ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची एंट्री। पाकिस्तानच्या हालचालींवर इस्रोच्या 10 उपग्रहांची नजर। पाकच्या हालचालींवर इस्रोचं लक्ष असणार। इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांची माहिती। भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर। पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली 32 विमानतळ पुन्हा खुली। श्रीनगरचं विमानतळ उद्या उड्डाणांसाठी खुलं होणार। नवनीत राणांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी। हिंदू शेरनी हनुमान चालीसा पडने वाली, थोड़े दिन की मेहमान अशा धमक्यांचे राणांना फोन। पंजाबच्या गुरदासपूरमधील शाळा आजही बंद राहणार। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांची 1.5 तास नागरी लष्करी समन्वय विषयावर बैठक। तिन्ही दलाच्या अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। वायवी चव्हाण सेंटरमध्ये सहकाराचं सक्षमीकरण आणि राज्य शासनाचं धोरण या विषयावर कार्यक्रम। पवार, फडणवीस आणि अजितदादांमधील ट्राय पार्टी अग्रीमेंट पाहावी लागेल। फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। नातं संपलं सांगण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांना भेटले असावे। राज ठाकरेंनी पुन्हा सुरुवात करावी। आम्ही आजही सकारात्मक। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर राऊतांचं विधान। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार। उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर। लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आशावादी। पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा गोगावलेंकडून व्यक्त। भारतीय नौदल अजूनही समुद्रात तैनात। शत्रूच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज। नौदलाची जहाजं, पाणबुड्या, लढाऊ विमान समुद्रात तैनात। सायकल ट्रॅक उकडण्यासाठी बीकेसीत 25 कोटींचा खर्च। 9.90 किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक काढून टाकण्यात येणार। उद्या 10वीचा निकाल जाहीर होणार। उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। महाबळेश्वरमधील जुन्या विहिरीत शिवकालीन शस्त्र आढळली। शस्त्र 350 वर्ष जुनी असल्याचा अंदाज। शस्त्रे साताऱ्यातील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात येणार। महाराष्ट्रात अलमट्टी धरणाचा प्रस्तावित उंचीवाढीचा मुद्दा तापणार। कोल्हापूर सांगलीच्या सीमेवर अंकली फाट्याजवळ रविवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी। हळदी पिकासह केळीला अवकाळीचा फटका। वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात वीज कामगार 20 मे रोजी संपावर। राज्यातील सर्व संघटना सहभागी होणार। दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5,000 घरांसाठी लॉटरी। जुलैमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4,000 घरांची लॉटरी काढली जाणार। सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असण्याची शक्यता। 9 जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी सुरू। छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेतून प्रवाशांना शिवरायांच्या आयुष्याशी निगडीत स्थळांना भेट देता येणार। भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त। कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं सोपं नव्हतं, पण हीच योग्य वेळ। विराटची प्रतिक्रिया।